जेमिमा रॉड्रिग्सच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्स राखून हरवलं आणि महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियमवर 339 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमानं 134 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 धावांची खेळी केली. जेमिमाचं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधलं हे तिसरंच शतक आहे. शतक ठोकल्यावरती जेमिमानं ते साजरं केलं नव्हतं, पण भारतानं सामना जिंकल्यावर तिनं भावनांना अशी वाट करून दिली. खरं तर जेमिमा एरवी 5व्या क्रमांकावर फलंदाजी करते, पण उपांत्य सामन्यात तिला 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. त्याविषयी सामन्यानंतर बोलताना जेमिमानं सांगितलं की भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर ती शॉवर घ्यायला गेली होती आणि आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर खेळायचंय हे तिला आधी माहिती नव्हतं. खेळायला उतरण्याच्या जेमतेम 5 मिनिटं आधी जेमिमाला 3ऱ्या क्रमांकावर खेळावं लागणार असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या षटकात भारताची 1 बाद 13 अशी अवस्था झाली असताना जेमी मैदानात उतरली, पण 339 धावांचं लक्ष्य गाठेपर्यंत ती मैदानातच पाय रोवून उभी राहिली. हरमनप्रीतसह 3ऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी रचली, ज्यात हरमनप्रीतचा वाटा होता 89 धावांचा. या भागीदारीच्या जोरावरच भारतानं 5 बाद 341 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियावर मात केली. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमनं धावांचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. भारताला आता 2 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये नवी मुंबईतच दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे.